प्रत्येक पालकाला एक गोष्ट हवी असते की माझ्या मुलामध्ये चांगल्या सवयी असाव्या. पण मग प्रश्न पडतो की त्या सवयी लावायच्या कशा? कारण मुलांना सांगणं सोपं असतं, पण सवयी निर्माण करणं हे खूप अवघड असतं. अनेक पालक एक चूक करतात, ते मुलांना चांगल्या सवयी शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या स्वतः पाळत नाही. म्हणजे इथेच सगळ्यात मोठा गोंधळ सुरू होतो. मुलं आपलं ऐकण्यापेक्षा आपल्याला बघून जास्त शिकतात. जर तुम्ही सतत मोबाईल वापरत असाल, तर मुलाला स्क्रीन टाईम कमी ठेवायला सांगणं हे अवघड आहे. जर तुम्ही स्वतः हेल्दी खाणं टाळत असाल, तर मुलाकडून हेल्दी ईटिंगची अपेक्षा करणं अवघड आहे. म्हणून गुड हॅबिट्सची सुरुवात अनेकदा मुलांपासून नाही, तर पालकांपासून होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. एका दिवसात किंवा एका आठवड्यात सवय तयार नाही होत. दररोज त्याच गोष्टीची शांतपणे पुनरावृत्ती करावी लागते. जसं की वेळेवर झोपणं, पुस्तकं वाचणं, जेवताना स्क्रीन न वापरणं किंवा स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवणं. आणखी एक कॉमन चूक म्हणजे सतत ओरडणं. अनेक पालकांना वाटतं की जास्त रागावलं की लवकर सवय लागेल, पण वास्तवात भीतीमुळे बिहेवियर बदलतं, हॅबिट नाही. सवय तयार होते समजावून सांगणं, रिपिटेशन आणि पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटमुळे. लहान मुलं यशाचं कौतुक करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण मुलांना परिपूर्ण व्हायचं नसतं, त्यांना प्रगती करायची असते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, एका वेळी 10 सवयी लावण्याचा प्रयत्न करू नका. एकच सवय निवडा. ती स्टेबल होऊ द्या. मग पुढच्या सवयीकडे जा. कारण पॅरेंटिंग ही काही स्प्रिंट नाही आहे, ती मॅरेथॉन आहे. आज तुम्ही जे छोटं बी पेरतायत, त्याचं झाड उद्या लगेच तयार होणार नाही. पण सातत्य ठेवलंच तर ते नक्की वाढेल. म्हणून मुलांना चांगल्या सवयी शिकवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही त्यांचं भविष्य सांगत नाही आहात, तर तुम्ही ते घडवताय. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक पालकाने ही गोष्ट समजून घ्यायला हवी, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचा डिटेल प्लॅन हवा असेल तर मला DM करा.